बांधवांनो, माता भगिनींनो, एक छानसी आणि सुंदरसी रमाई आपल्या समोर सादर करतोय की जी रमाई आतापर्यंत कोणीही आपल्या समोर मांडली नाही, ती अशी रमाई आपल्या समोर मांडणार आहे। करुणेची कविता, करुणेची कविता तू मावत नाहीस कवितेतही, शब्दांशिवाय मैफिल तू मावत नाहीस स्वरात, शब्दांशिवाय मैफिल तू मावत नाही स्वरात तू। करुणेची कविता तू मावत नाहीस कवितेतही, शब्दांशिवाय मैफिल तू मावत नाहीस स्वरांतही, डोळ्यामधले व्याकुळ सागर मावत नाहीस दुःखातही, आर्ततेची सदा फुली तू मावत नाहीस अश्रूतही, सूर्याबरोबर संसार तुझा चांदणे झाली सागीतही, सूर्याबरोबर संसार तुझा चांदणे झालेस आगीतही, आणि सौभाग्याचे वादळ तुझे मारून गेले मरणासही, सौभाग्याचे वादळ तुझे मारून गेले मरणासही, रमाईने नित्य स्वप्न असे पहावे, रमाईने नित्य स्वप्न असे पहावे, शिकून साहेबांनी महाज्ञानीवंत व्हावे, साहेबा प्रती साहेबा प्रती रमाची ही भावना मनोज राजा, असतील तेथे माझे साहेब सुखी राहा, असतील तेथे माझे साहेब सुखी रहावे। एक एक शब्द ऐकावा बांधवांनो। अहो पत्रात पत्रात लिहिते रमा, बांधवानो, एक एक शब्द ऐकावा। आणि हा प्रसंग आहे 1913 ते 1917 दरम्यानचा। सयाजीराव गायकवाडांच्या स्कॉलरशिपमुळे बाबासाहेब विदेशात जातात आणि त्यावेळी रमाई बाबासाहेबांना निरोप द्यायला धक्क्यावरती जाते आणि जाता जाता साहेबांना म्हणते, साहेब अमेरिकेला गेल्या गेल्या खुशालीचं पत्र पाठवा। आणि बाबासाहेब, तुमचे माझे बाबा ह्या कोटी कोटी उपेक्षितांचे, नरितांचे, पीडितांचे, दुरितांचे बाबा अमेरिकेला गेल्या गेल्या पत्र लिहितात, रामू मी अमेरिकेला सुखरूप पोहोचलोय, माझी काळजी करू नकोस।
बाबाचं पत्र आलं आणि मग रमाई सुद्धा बाबाला पत्र लिहिते. काय लिहिलं असेल एका महामातेनं, काय लिहिलं असेल या बहुजनाच्या महाआईनं, मोठ्या आईनं काय लिहिलं असेल पत्रामध्ये ते सादर करतोय. अहो पत्रात पत्रात लिहित रमा साहेब माझी चिंता ना करता शिका. अहो पत्रात लिहित रमा माझी चिंता ना करता शिका. मी लेकरांना सांभाळते तुम्ही साहेब स्वतःला जपा. साहेब स्वतःला जपा. तुम्ही साहेब स्वतःला जपा. तुम्ही साहेब स्वतःला जपा. बांधवानो ही शब्द रमायचे आहेत आणि आज या समाजाला जर बाबासाहेब हवे असतील तर समाजामध्ये रमाई सुद्धा निर्माण कराव्या लागतील, त्याशिवाय बाबासाहेबाचं संगोपन होणार. म्हणून मावल्यांनो अनुकरण करायचं झाल्यास रमाईचं अनुकरण करा. काय लिहिते रमाई आपल्या पतीला, आपल्या साहेबाला? साहेब पत्रात लिहिते अहो पत्रात लिहिते रमा माझी चिंता ना करता शिका. माझी चिंता ना करता शिका. मी हा लेकरांना सांभाळीते पण तुम्ही साहेब स्वतःला जपा. साहेब स्वतःला जपा. साहेब स्वतःला जपा. साहेब स्वतःला जपा. तुम्ही साहेब स्वतःला जपा. कारण उपाशी कधी साहेब अहो उपाशी कधी मी शिळी पाती खाई. उपाशी कधी मी शिळी पाती खाईल. उपाशी कधी मी शिळी पाती खाईल. उपाशी कधी मी शिळी पाती खाईल पण तुमची रामू तुमच्या पाठीशी राहील. तुमची राम तुमच्या पाठीशी राहील. तुमची राम तुमच्या पाठीशी राहील. तुमची राम तुमच्या पाठीशी राहील. साहेब करू नका हो परवा सांभाळीत मी सर्वा. करू नका हो परवा सांभाळीते मी सर्वा. करू नका हो परवा सांभाळीते मी सर्वा. तुमची रामूही बोलते स्वतः. काय तुम्ही तब्येतीकडे लक्ष द्या. कारण साहेब तुम्ही जर तब्येतीकडे लक्ष दिले नाही तर तुम्हाला प्राप्त करावयाचं उद्दिष्ट प्राप्त होणार नाही. त्यासाठी स्वतःला जपा. म्हणून रमाई पत्रामध्ये लिहिते तुम्ही तब्येतीकडे लक्ष द्या.
तब्येतीकडे लक्ष द्या. बळ येईल तुमच्या तपा. तुम्ही तब्येतीकडे लक्ष द्या. फळ येईल तुमच्या तपा. अहो मिले कराना सांभाळीते. तुम्ही साहेब स्वतःला साहेब स्वतःला जपा. तुम्ही साहेब स्वतःला जपा. स्वतःला जपा. साहेब स्वतःला जपा. रमाई लिहिते. कष्टाची माझ्या अहो कष्टाची माझ्या चिंता नसू द्या. कष्टाची माझ्या चिंता नसू द्या. अभ्यासाकडे तुमचे लक्ष असू 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 द्या. साहेब तुम्ही खूप शिकावं आणि विजयी व्हाव. तुम्ही खूप शिकावं आणि विजयी व्हावं. तुम्ही खूप शिकावं आणि विजयी व्हावं. पदवी घेऊन यावं. पण साहेब तुम्ही वेळेवर जेवण करा. का लिहिलं रमाईनं असं? एकदा बाबासाहेबांनी पाश्चिमात्य देशाच्या घटनेचं कायद्याचं पुस्तक आणलं 500 रुपयाला. आणि ते वाचत असताना रमाई बाबासाहेबांच्या अभ्यासिकेमध्ये जेवण घेऊन गेल्या. सकाळचं जेवण घेऊन गेल्या, दुपारचं. बाबाला सांगलं की साहेब जेवण करून घ्या. बाबासाहेबांनी सांगलं रमा ठेवती ते मी जेवणार. ताट ठेवून रमाई गेली. परत जेव्हा रमाई संध्याकाळचं जेवण घेऊन गेली, पहाटे सकाळचं जेवण तसंच. वाचण्यात एवढे बाबासाहेब तल्लीन व्हायचे. मंत्रमुग्ध म्हणणार नाही, तल्लीन. हे रमाईला माहीत होतं. आणि म्हणून पत्रामध्ये रमाई लिहिते, साहेब तुम्ही वेळेवर जेवण करा. तुम्ही वेळेवर जेवण करा. नका आठवू मम व्यथा. नका आठवू मम व्यथा. अहो मी लेकरांना सांभाळीते. तुम्ही साहेब स्वतःला जपा. 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 हा बांधवानो, मी मगाशी बोललो की माझ्या समाजातल्या माय मावल्यांनी
रमाईचं अनुकरण करावं. करू नको अनुकरण ऐश्वर्या माधुरीचं, तुझा दर्जा खुजा होईल. करू नको अनुकरण ऐश्वर्या माधुरीचं, तुझा दर्जा खुजा होईल. अगं अनुकरण करा रमाईचं, तुमची घरोघर पूजा होईल. आणि अलीकडे बांधवांनो, जबाबदार स्टेजवरती बसून जबाबदार लोकांशी बोलत आहोत. अलीकडे आमच्या समाजामध्ये फॅड आलंय. मी नांदेडला एका माझ्या मित्राकडे गेलोय, त्याला 4 मुली. म्हणलं बेटा तुझं का नाव काय? ते म्हणले माझं नाव आचल. म्हणलं अरे बापरे. दुसरी आली, म्हटलं बेटा तुझं नाव काय? तर म्हणले माझं नाव पायल. तिसरी चहा घेऊन आली, तिला विचारलं बेटा तुझं नाव काय? बिंदिया. अरे तुम्ही बुद्ध हा की मुसलमान हा समजतच नाही. यात बौद्ध संस्कृती झळकते का? नाही झळकत. म्हणून मला म्हणायचंय, ना जुदाई नाम रखूंगा, ना जुदाई नाम रखूंगा, ना विदाई नाम रखूंगा. बेटी हुई अगर मेरे बेटे को तो रमाई नाम रखूंगा. बेटी अगर हुई मेरे बेटे को तो रमाई नाम रखूंगा. बांधवांनो, आपली संस्कृती बुद्ध फिलॉसॉफी, बौद्ध संस्कृती, जगमान्य संस्कृती म्हणजे बहुजनांची संस्कृती. त्या संस्कृतीचं जतन करा. काय लिहिते रमाई बाबासाहेबांना? ऐका, जरी हो वो वन वन, जरी जरी हो वो वन वन मला मान्य आहे. जरी हो वनवन मला मान्य आहे. जरी हो वनवन मला मान्य आहे. जरी हो वो वन वन मला मान्य आहे. पण साहेब तुम्ही लाभले मजला मी धन्य आहे. 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 कारण माझं अहो भाग्य हे, माझं अहो भाग्य हे, माझं सौभाग्य हे, माझं अवभाग्य हे, माझं सौभाग्य हे, माझं अहोभाग्य हे, माझं सौभाग्य हे. माझं अहो भाग्य हे. ओ हो, माझं सौभाग्य हे. धनी मजला भुला, धनी मजला भुला, लाभुला तुमच्या परी. किती समाधान. माझं अहो भाग्य हे, माझं सौभाग्य हे. धनी मजला भुला, धनी मजला भुला, लाभुला तुमच्या परी. पण धनी तुम्ही सावध राहा. का लिहिलं रमाईनं? धनी तुम्ही सावध राहा. ज्यावेळी बाबासाहेब रायगडावर शिवाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घ्यायला गेले, एक महार गडावरती येणार म्हणून सर्व आजूबाजूच्या गावाला दौंडी पिटण्यात आली आणि बाबासाहेबाला त्या ठिकाणी जेरबंद करण्याचा प्रयत्न झाला. ही वार्ता रमाईला कळली की माझ्या साहेबाला काही समाजकंटकांनी मारण्याचा प्रयत्न केला. रमाईच्या कॉम्प्युटरमध्ये फीड झालं.
म्हणून रमाई पत्रामध्ये लिहिते बाबासाहेबांना, अहो धनी तुम्ही सावध रहा, धनी तुम्ही सावध रहा, कुणी वार करतील छुपा, अहो धनी तुम्ही सावध रहा, कारण कुणी वार करतील छुपा, मी लेकराना सांभाळीते, तुम्ही साहेब स्वतःला जपा, साहेब स्वतःला जपा, साहेब स्वतःला जपा, साहेब स्वतःला जपा, साहेब स्वतःला जपा. हा बांधवानो शेवट सादर करतोय. ज्यावेळी पत्र येते बाबासाहेबाचं की रमा मी सुखरूप पोहोचलोय, त्यावेळी रमायला किती आनंद होतोय. आणि त्याच वेळी रमायला शिक्षणाचं महत्व पण कळते. कारण बाबासाहेब बोलले होते, रामू शिक्षण माणसाच्या जीवनात प्रकाश टाकते म्हणून शिकावं. बाबासाहेबांनी रमायला शिकवलं, ते मोल तिला तेव्हा कळलं. अहो पत्र आले तुमचे, साहेब पत्र आले तुमचे, लई आनंद झाला, पत्र आले तुमचे लई आनंद झाला, पत्र आले तुमचे लई आनंद झाला, पत्र आले तुमचे लई आनंद झाला, यशवंत आणि तुमच्या रमाला, यशवंत आणि तुमच्या रमाला, यशवंत आणि तुमच्या रमाला. आणि साहेब आम्हाला तुमची दररोज आठवण येते, रमाई येते. निशिदिनी स्मरते मी, साहेब निशिदिनी स्मरते मी, दंडवत भरते मी, निशिदिनी स्मरते मी, दंडवत करते मी, निशिदिनी स्मरते दंडवत करते मी. कोटी ह्या दिनाचे, कोटी ह्या दिनांचे तात व्हा तुम्ही, तात म्हणजे बाप, कोटी ह्या दिनाचे तात व्हा तुम्ही. कारण ह्या मनोज राजा परी, साहेब ह्या मनोज राजा परी, अनाया नावा रूपा, ह्या मनोज राजा परी, अनाया नावा रूपा, मिले किराणा सांभाळीते, तुम्ही साहेब स्वतःला जपा.